मला म्हणावंसं वाटतं इथे. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला होता एक त्यामध्ये डिप्लोमसीचा एक असा उल्लेख होता, मुत्सद्देगिरी असते. संरक्षण मंत्र्यांनी या मोहिमेला भारताच्या सॉफ्ट पॉवरचं उदाहरण म्हटलंय. त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. आम्ही जेव्हा बाहेर निघालो, तेव्हा कुठलंही हार्ड काय म्हणतात त्याला, मिलिटरी डिप्लोमसी घेऊन बाहेर नाही निघालो आम्ही. आम्ही निघालो तेव्हा आमच्याकडे इट वॉज अ व्हेरी उद्देश जे होते ते खूपच म्हणजे डिप्लोमॅटिक काइंड ऑफ होतं असं म्हणता येईल. नारी शक्ती होतं त्याच्यामध्ये. आम्हाला प्रूव्ह करायचं होतं की आमचा मॅरिटाईम प्रेझेन्स जो ओशन्समध्ये आहे तो आहे. आणि आपल्या देशातल्या लोकांना आम्हाला भेटायचं होतं जे तिकडे राहतात त्यांना. प्लस आपले जे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना भेटायचं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे त्यांनी सॉफ्ट पॉवर म्हणून वापरलं होतं, वी वर द फ्लोटिंग अँबॅसेडर्स ऑफ द मेसेज वी वर टेकिंग अराउंड. की आम्ही वी आर फ्रेंडली इनफ. आय नो मतलब वी नो दॅट वी आर केपेबल ऑफ डुईंग वॉट एव्हर वी कॅन डू. अँड वी जस्ट आर लुकिंग आउट फॉर युअर असिस्टन्स ऑर हेल्प ऑर फ्रेंडशिप, दॅट इज ऑल. म्हणून असं मला वाटतं की व्हॉट एव्हर ही सेड वॉज एकदम रास्त होतं ही गोष्ट. की आम्ही एक सॉफ्ट पॉवर म्हणूनच आपल्या देशाला प्रेझेंट करत होतो. आणि कुठलंही ह्याच्यामध्ये मॅलिस नव्हतं आपल्या इंटेन्शन्समध्ये, असं मला म्हणता येईल याच्यामध्ये. आज महिलांचा